हां, लक्ष द्या आता इथे. आता आपण कोणता टॉपिक बघणार आहोत? नवीन टॉपिक, पॉवर पॉईंट. काय टॉपिकचं नाव? पॉवर पॉईंट. समजतंय? तर पॉवर पॉईंटचा उपयोग कशासाठी येणार? तर आपल्याला समजा एखादी गोष्ट प्रेझेंट करून दाखवायची आहे, म्हणजे प्रेझेंटेशन. काय करणार आपण? प्रेझेंटेशन तयार करणार आहे. मग सर्वप्रथम काय बघायचं आहे की पॉवर पॉईंट चालू कसं करायचं आहे. तर पॉवर पॉईंट चालू करण्यासाठी कोणती स्टेप्स आहे? तर पहिलं कुठे जायचं आहे? स्टार्ट बटनवरती. कुठे जाणार पहिलं आपण? स्टार्ट बटनवरती. समजतं? इथे एकदा क्लिक करायची आहे. स्टार्ट नंतर कुठे जाणार आहे? काय लिहिलं इथे? ऑल प्रोग्राम्स. कळलं? कुठे जाणार? क्लिक करणार आपण इथे ऑल प्रोग्राम्सवरती. नंतर कुठे जाणार? मायक्रोसॉफ्ट ऑफिस. ऑल प्रोग्राम नंतर कुठे जाणार? मायक्रोसॉफ्ट ऑफिस. आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस नंतर कुठे जाणार? दिसतंय ते पॉवर पॉईंट 2010 म्हणून. समजतंय? पॉवर पॉईंट 2010 वरती एकदा क्लिक करायचं आहे. जसे इथे आपण एकदा क्लिक करणार, आपल्यासमोर एक पॉवर पॉईंटची विंडो ओपन होणार. कळेल? बोलू जरा पुन्हा कुठून चालू करणार आपण? पहिली स्टेप काय आहे? स्टार्ट बटन. स्टार्ट नंतर कुठे जाणार? ऑल प्रोग्राम्स. दिसतो ऑल प्रोग्राम्स. नंतर कुठे जाणार? मायक्रोसॉफ्ट ऑफिस. समजतं ना? मायक्रोसॉफ्ट ऑफिसवर एकदा क्लिक करायचे आहे. मग मायक्रोसॉफ्ट ऑफिस नंतर आपण कोणतं ऑप्शन ऑन करणार आहे? तर आपल्याला काय चालू करायचं आहे? पॉवर पॉईंट 2010. तर या विंडोवर एकदा क्लिक करायची. कळतंय? जसं इथे क्लिक केलं की क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक अशी विंडो ओपन होणार. समजतंय? क्लिक केल्यावर काय होणार? अशी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन 1 नावाची एक फाईल ओपन झाली. कळालं? आता इथे सध्या फाईलला नाव काय दिलं आहे? प्रेझेंटेशन. समजतं ना? आपण फाईलला नाव दिलं, इथे आपलं नाव येणार. आपण जे कोणतं नाव देणार ना फाईलला, ते आपलं इथे नाव येणार फाईलला. आता सध्या मी काय करतो, हिला मिनिमाइज करतोय. नको असेल तर काय करू शकतो आपण इथून? क्लोज. आता दुसरा कोणता मार्ग आहे समजा पॉवर पॉईंट ओपन करण्यासाठी? कुठे जाणार? पुन्हा बघा एकदा. स्टार्टमध्ये जायचं आहे. आपण मग अशी ऑल प्रोग्राम्समध्ये गेलो होतो ना. आता रन कमांड बघायची. कुठे जाणार आपण? रन कमांडमध्ये. क्लिक केलं इथे. आता रन कमांड काय देणार पॉवर पॉईंटसाठी? पॉवर PNT. समजतं ना? ते स्मॉल लिहा किंवा कॅपिटल लिहा, पण एक साथ लिहायचं आहे. मध्ये स्पेस दिले का? नाही, एक साथ लिहायचे. पॉवर पॉईंट पॉवर PNT लिहिलं की नंतर कुठे क्लिक करायचं आहे? दिसते ते पॉवर PNT म्हणून. पॉवर PNTवर एकदा क्लिक करायचं आहे. कळेल? तिथे क्लिक केल्यावर काय होणार? आपल्यासमोर अशी एक विंडो येणार. झाली पॉवर पॉईंटची एक विंडो ओपन, म्हणजे पेज ओपन झालं. समजतं ना? ही पहिली फाईल झाली आपली. मग या फाईलला नाव काय दिले सध्या? प्रेझेंटेशन. आपण दुसरं नाव दिलं तर आपल्या फाईलला दुसरं नाव येणार. आता हे पहिले पेज दिसतंय इथे. हे जे पॉवर पॉईंटमध्ये पहिलं पेज दिसतंय, याला बोलणार स्लाईड. काय बोलणार याला? स्लाईड. आता आपल्याकडे सध्या किती पेजेस आहेत? एकच पेज आहे. बरोबर ना? आपल्याकडे किती पेज आहे ते? एक पेज आहे. समजा मला अजून नवीन पेजेस पाहिजेत, म्हणजे अजून नवीन स्लाईड पाहिजेत. तर नवीन स्लाईड कुठून घेणार? लक्ष द्या इथे. कुठे जाणार? पहिलं होमवरती क्लिक करायचं. कुठे क्लिक करणार? होम. होम नंतर दिसतंय न्यू स्लाईड म्हणून. तर न्यू स्लाईडवरती क्लिक करायचे फक्त. इथे क्लिक करा किंवा इथे खाली क्लिक केलं तर चालेल. समजा मी इथे क्लिक करतो. बघा आली स्लाईड एक नवीन. बरोबर आहे? अजून दुसरा कोणता वे आहे? तर न्यू स्लाईड दिसतंय इथे. तर इथे ॲरोवरती क्लिक करायचं. छोटा बाण दिसतोय ना इथे, ॲरोवरती क्लिक करायचं. मग कोणती स्टाईल पाहिजे आपण घेऊ शकतो. टायटल, ब्लँक. बघा आली स्लाईड. समजतंय? 3 स्लाईड झाले ना. पण मला समजा ही स्लाईड नको आहे, 2 नंबरची स्लाईड नको आहे. नको असेल तर काय करणार आपण? ती स्लाईडला डिलीट करणार. कसं डिलीट करणार? ती स्लाईड सिलेक्ट केली. बरोबर आहे? केली सिलेक्ट. आणि कीबोर्डवरती आहे डिलीट नावाचं बटन. बघा इथे कीबोर्ड, इथे आहे ना डिलीट नावाचं बटन. ते डिलीट बटन प्रेस करायचं एकदा कीबोर्डवरून. इथे सिलेक्ट केलं आणि डिलीट बटन दाबलं. झाली स्लाईड डिलीट. आता ही स्लाईड पण नको असेल तर कशी डिलीट करणार बोला जरा? सिलेक्ट करायचं आणि कोणतं बटन दाबायचं आहे? डिलीट बटन. झाली? कळलं एवढी? पुन्हा नवीन स्लाईड घेण्यासाठी कुठे जाणार? होममध्ये जायचं आहे. दाखवतो न्यू स्लाईड. इथून नवीन स्लाईड घेतली. समजा मी सध्या किती स्लाईड घेतल्या? 2 स्लाईड घेतल्या. किती स्लाईड घेतल्या? 2 स्लाईड.
आता या स्लाईडमध्ये पिक्चर घ्यायचं आहे मला. आता सध्या म्हणजे कोणती स्लाईड सिलेक्टेड आहे तर 3 नंबर, कारण इथे येलो कलर कुठे आला 3 नंबरवरती आला ना. मला पहिली स्लाईड सिलेक्ट करायची तर काय करणार आपण, पहिल्या स्लाईडवरती क्लिक करायचं आहे. केलं, पहिल्या स्लाईडवर क्लिक झाली सिलेक्ट. आता आपल्याला ह्या स्लाईडमध्ये एखादा पिक्चर घ्यायचं समजा, तर पिक्चर कुठून घेणार, कुठे याचं पिक्चर घ्यायला, इन्सर्टमध्ये. आज काय करणार आपण, फक्त पिक्चरचं प्रेझेंटेशन बघणार आहे. समजतं ना, पिक्चर कसे घ्यायचे आणि प्रेझेंट कसे करायचं आहे. मग कुठे येणार पिक्चर घेण्यासाठी, इन्सर्टमध्ये. शिकलो ना आपण वर्डमध्ये, इन्सर्ट नंतर कुठे येणार पिक्चर. आपली पिक्चर जिथे सेव्ह केली असतं तिथे जाणार आपण. कुठे सेव्ह केली आपली पिक्चर, मग सर्वप्रथम कुठे जाणार, कॉम्प्युटरवरती जाणार. कुठे क्लिक करणार आपण, कॉम्प्युटर. कॉम्प्युटर नंतर आपली पिक्चर कुठे आहे, इमेज फोल्डरमध्ये आहेत ना. तो इमेज फोल्डर कुठे आहे आपला, डी ड्राईव्हमध्ये आहे. पण इथे नावावरती क्लिक नाही करायचं आहे. हे दिसतं ना बाजूला पिक्चर, सिलेक्ट केलं डी ड्राईव्ह. सिलेक्ट करून काय करणार, ओपन किंवा इंटर बटन दाबायचं. आला डी ड्राईव्ह. आता डी ड्राईव्हमध्ये कोणता फोल्डर आहे, इमेज. दिसतोय ते इमेज नावाचा फोल्डर. सिलेक्ट केला इमेज फोल्डर आणि सिलेक्ट केल्यानंतर काय करणार, ओपन. आला. आता समजा कोणता घेतोय मी, छोट्या मुलांचे फोटो घेतोय. कुठे आहे ते फोटो, दिसते ते बेबी नावाचा पिक्चर दिसतो ना फोल्डर. तो फोल्डर सिलेक्ट करून काय केला, ओपनवरती क्लिक केला. आले सर्व फोटो बघा, दिसतंय ते लहान मुलांचे फोटो. पण समजा कधी कधी इथे फोटो शो नाही करणार, समजलं ना. कधी कधी फोटो समजा दाखवत नसेल आपल्याला, म्हणजे समजा आपल्याला असे नाव दाखवत असेल तर आपल्या याच्यामध्ये कळणार आहे काय कोणता फोटो आहे, तो नाही कळत आहे. मग आपण डायरेक्ट घेऊ शकतो का, मग आपल्याला हे फोटो बघायचा समजा की या फोटोमध्ये कोणत्या मुलाचा फोटो आहे. मग तो फोटो बघण्यासाठी कुठे जाणार आपण, दिसतंय ते मोर ऑप्शन म्हणून. तर मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणतं ऑप्शन घेणार इथून, एक तर मीडियम आयकन घेऊ शकतो किंवा लार्ज आयकन, जो आपल्याला पाहिजे ना तो घेऊ शकतो. समजा मी लार्ज आयकन घेतला, दाखवतोय आता फोटो. आता जो फोटो पाहिजे तो सिलेक्ट करा, बरोबर ना. हा फोटो घ्यायचा समजा, तर सिलेक्ट केला एकदा आणि सिलेक्ट केल्यानंतर कोणतं बटन दाबणार, इन्सर्ट. बघा आला फोटो. आता ह्याची साईज छोटी आहे जरा, मग साईज वाढवण्यासाठी काय करणार, पहिला मी समजा इथून आले 2 ॲरो, आता ड्रॅग करा इथून इथपर्यंत. समजतं ना, हे शिकलो ना आपण वर्डमध्ये, साईज कशी कमी जास्त करायची. माऊस नोडवरती घेऊन गेलो तिथे, बघा आलं पिक्चर पूर्ण स्लाईडमध्ये. आता असं दुसरं पिक्चर घ्यायचं आहे सेकंड स्लाईडमध्ये, बरोबर ना. दुसऱ्या स्लाईडमध्ये पिक्चर घ्यायचं आहे, कुठे जाणार मग, दुसऱ्या स्लाईडवरती क्लिक केलं. कुठे जाणार पिक्चर घेण्यासाठी, इन्सर्ट. इन्सर्ट नंतर कुठे जाणार बोला जरा एकदा, पिक्चर. बरोबर आहे. पिक्चर समजा इथे नसतील मिळाले तर कुठे जाणार आपण, पिक्चर कुठे सेव्ह केले असतात आपले, सर्वप्रथम कुठे जाणार, कॉम्प्युटर. कॉम्प्युटर नंतर कुठे क्लिक करणार आहे, डी ड्राईव्ह. दाखवतो डी ड्राईव्ह. डी ड्राईव्ह नंतर कुठे जाणार, ओपन. आलं. त्याच्यामध्ये कोणता फोल्डर आहे, इमेजेस. तो फोल्डर सिलेक्ट करून काय करायचं आहे, ओपन करा. नंतर आपल्याला जो पण फोटो पाहिजे सिलेक्ट करायचा, इथून कोणताही फोटो घेऊ शकतो. समजा मी बेबी नावाचा पिक्चर फोटो घेतला, फोल्डर ओपन केला, झालं ओपन. जर का इथे पिक्चर शो नसतील करत समजा असे, बरोबर अशा टाईपमध्ये दाखवत असेल तर पिक्चर बघण्यासाठी कुठे येणार, हा दिसतोय तो ऑप्शन, मोर ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि कोणतं ऑप्शन घ्यायला सांगितलं मी, लार्ज आयकन. आला. आता दुसरा फोटो घेतला समजा एखादा, दाखवते फोटो, सिलेक्ट करून काय करणार आपण, इन्सर्ट. बरोबर. आता साईज कमी जास्त करायची आहे ना, पण मी काय करतो, पहिला पिक्चरला लेफ्ट साईडला इथे टच करतो आणि ते टॉप साईडला टच केला, झालं टच. आता इथे माऊस नोडवरती घेऊन जायचं आहे, बघा झाली साईज कमी जास्त, म्हणजे लवकर काम झालं आपलं. पुन्हा कुठे क्लिक करणार, आता थर्ड स्लाईडवरती. आता माहिती आहे ना पिक्चर कसं घ्यायचं आहे ते, इन्सर्ट, पिक्चर. समजा मी इथून एखादा पिक्चर घेतला, सिलेक्ट केला दुसरा कोणता तरी पिक्चर आणि सिलेक्ट करून काय करायचं आहे, इन्सर्ट. आलं पिक्चर. याची पण साईज कमी जास्त करायची समजा, माहिती आहे ना, माऊस नोडवरती घेऊन जायचं इथून, झालं.
आता हे प्रेझेंटेशन तयार झालं ना आपलं. आता प्रेझेंटेशन तयार झाल्यानंतर काय करणार, आता हे प्रेझेंटेशन आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण स्क्रीनवरती आणायचं आहे. म्हणजे प्रेझेंटेशन काय करायचं, दाखवायचं ना आपल्याला सर्वांना. मग प्रेझेंटेशन दाखवणार त्याला काय बोलतो आपण, शो करायचं प्रेझेंटेशन. मग त्यासाठी कुठे आणणार, लक्ष द्यायचं, काय लिहिलं आहे ते, स्लाईड शोवरती जायचं आहे. कुठे जायचं आहे, स्लाईड शो. आणि स्लाईड शो नंतर कुठे क्लिक करणार इथे आपण, फ्रॉम बिगिनिंग. फ्रॉम बिगिनिंग म्हणजे काय, तर पहिल्यापासून दाखवणार. समजतं ना, पहिली स्लाईड, दुसरी स्लाईड, तिसरी स्लाईड, असे 1 2 3 नंबर वाईज स्लाईड दाखवणार. कुठे जाणार प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी, बोला एकदा, स्लाईड शोमध्ये कुठे जाणार, फ्रॉम बिगिनिंग. समजते, कळेल एवढं. हां, कुठे जाणार होतो आपण, स्लाईड शोमध्ये कुठे जाणार, फ्रॉम बिगिनिंग. तर फ्रॉम बिगिनिंगवर क्लिक केल्यावर काय होणार, पिक्चर पहिल्यापासून येणार, बरोबर ना. पहिली स्लाईड येणार, आता येलो पिक्चर शो करणार आपल्याला. बघा मी ते फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक करतो, आली पहिली स्लाईड, दिसतं पहिला पिक्चर. आता मला पुढची स्लाईड पाहिजे, म्हणजे 2 नंबरची स्लाईड बघायची आहे. तर काय करणार आपण, कीबोर्डवरती बघा इंटर नावाचं एक बटन आहे, मिळालं. कीबोर्डवरती कोणतं बटन आहे, इंटर बटन आहे. एकतर इंटर बटन दाबायचं किंवा माऊसने एकदा क्लिक करायची. इंटर बटन दाबतो मी, आली दुसरी स्लाईड. आता अजून पुढची स्लाईड पाहिजे, तर कोणतं बटन दाबणार, पुन्हा इंटर बटन दाबायचं एकदा, आली तिसरी स्लाईड. बरोबर ना, आपल्याकडे किती प्रेझेंटेशन बनवणार आपण, एका स्लाईड किती आहेत स्लाईड, आपल्याकडे 3 स्लाईड आहेत. आता अजून मी एकदा क्लिक करतो, काय आलं वरती वाचत जरा इथे, एंड ऑफ स्लाईड शो, क्लिक टू एक्झिट. बरोबर ना, स्लाईड शो संपला ना. मग आता अजून एकदा एंटर करा. कळालं कसं स्लाईड शो दाखवायचा, समजते. कुठे गेलो होतो बघा आपण, स्लाईड शो दाखवण्यासाठी स्लाईड शोमध्ये कुठे गेलो होतो, फ्रॉम बिगिनिंग. जमेल एवढं करायला. समजा मी इथे फ्रॉम बिगिनिंगवरती क्लिक केलं की स्लाईड शो दाखवतो ना. समजा आता मला मध्येच बाहेर यायचं आहे, बरोबर ना. अजून एकदा मी इंटर केलं, पुढची स्लाईड आली, पण मला मध्येच समजा बाहेर यायचं आहे, स्लाईड शो बंद करून काय करायचं, बाहेर यायचं आहे. तर कोणतं बटन दाबणार, कीबोर्ड होती बघा, एस्केप नावाचं एक बटन आहे, मिळालं एस्केप बटन, सर्वात पहिलं बटन. समजतं ना, एकदा एस्केप बटन दाबायचं आहे, मग आपण बाहेर येणार. कळेल एस्केप बटन कुठे आहे, लक्ष द्या इथे आहे ना एस्केप बटन. मग कीबोर्डवरचं एस्केप बटन दाबायचं. दाखवते ते एस्केप बटन, कळेल. समजते प्रेझेंटेशन कसं दाखवायचं. कुठून गेलो होतो आपण, नवीन स्लाईड घेण्यासाठी कुठून गेलो होतो, होममध्ये गेलो होतो, इथून घेतली होती नवीन स्लाईड. अशा किती स्लाईड घेतल्या होत्या आपण, 3 स्लाईड घेतल्या. एखादी स्लाईड नको असेल तर काय करणार, कीबोर्डवरचं डिलीट बटन दाबायचं. पिक्चर घेण्यासाठी कुठे गेलो होतो आपण, इन्सर्ट पिक्चर, बरोबर आहे. आणि प्रेझेंटेशन दाखवण्यासाठी कुठे गेलो होतो आपण, स्लाईड शोमध्ये कुठे गेलो होतो, फ्रॉम बिगिनिंग. करा ना एवढी प्रॅक्टिस, समजतंय, जमेल एवढं. समजा आता मला ही फाईल सेव्ह करायची आहे, आपण हे प्रेझेंटेशन बनवलं आहे ना, ती फाईलला काय करायचं, मला सेव्ह करायचं. तर सेव्ह करण्यासाठी कुठे येणार, फाईल, फाईल नंतर कुठे येणार आपण, सेव्ह. समजतंय, फाईलमध्ये कुठे येणार, सेव्हवरती क्लिक करणार. आता सेव्हमध्ये गेल्यानंतर कुठे करू शकतो सेव्ह आपण, फाईल अलग अलग ठिकाणी सेव्ह करू शकतो. कुठे गेलो मी, समजा कॉम्प्युटर, नंतर कुठे सेव्ह करतोय, डी ड्राईव्ह, दाखवतोय डी ड्राईव्ह. तो डी ड्राईव्हला काय केलं मी, इथे ओपन केलं, बरोबर आहे. आता मी कोणता फोल्डर बनवला होता, प्रसाद नावाचा फोल्डर बनवलेला ना, आपण स्वतःच्या नावाचा फोल्डर बनवलेला असणार नाही. इथे डी ड्राईव्हमध्ये कोणता फोल्डर बनवला होता आपण, सरनेमचा, म्हणजे दिसते ते मोरे नावाचा फोल्डर. तो फोल्डर काय करायचा, पहिला इथून ओपन करायचा. फोल्डर काय करणार, तो ओपन करणार. झाला फोल्डर ओपन. आता फोल्डर ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, इथे फाईलला नाव दे एखादं. समजतं ना, काय देणार फाईलला नाव. समजा मी कोणत्याही फाईलला नाव देऊ शकतो आपण. सध्या मी नाव का ठेवलं, प्रेझेंटेशन 1 ठेवलं. समजतं ना, काय नाव ठेवलं, प्रेझेंटेशन 1. आणि नंतर काय करायचं आहे, किंवा इथे नाव लिहिलं बेबी पिक्चर, आले. आणि नंतर काय करणार, इथून सेव्ह करणार, बरोबर आहे. सेव्ह केलं की इथे नाव येणार फाईलला, आलं हे नाव, कळेल. समजतं एवढं, जमेल असं प्रेझेंटेशन बनवायला. करणार प्रॅक्टिस, करा एवढी प्रॅक्टिस.